नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये तारिणीने केदारसाठी जी चिठ्ठी आता लिहिलेली आहे त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिले हे प्रेक्षकांनो, यात सत्याचा उलगडा मात्र अजूनपर्यंत केदारसमोर झालेला नाही आहे। दुसरीकडे पद्मिनी, निशी, युवराज आपल्या आपल्या गोष्टींमध्ये व्यस्त असताना तारिणी मात्र आपल्या मिशनसाठी गायब झालेली असते। तिला आपली खरी ओळख आता कुणालाही कळू द्यायची नाही आहे। ती कुठे गेली याचा पत्ता केदारला सुद्धा नाही आहे। प्रेक्षकांनो, तारिणी तिच्या भारती नावाच्या मैत्रिणीकडे गेली असं घरच्यांना वाटतं, पण नेमकी ती कुठल्या मैत्रिणीकडे गेली हे मात्र अजिबात कुणालाही कल्पना नाही आहे। याच गोष्टीचा फायदा घेत युवराज केदारला चिथावण्याचा प्रयत्न करतो। युवराज तारिणीबद्दल नको नको ते बोलतो आणि थेट तिच्या चारित्र्यावर मात्र प्रश्न निर्माण करतो। हे ऐकल्याच्या नंतर केदारचा संयम मात्र सुटतो। तारिणी बद्दल असे अपशब्द वापरलेले केदारला अजिबात सहन होत नाही। शेवटी केदार मात्र प्रेक्षकांनो युवराजची अशी काही धुलाई करतो ना, त्याला चांगला आता फटकारतो। तारिणी काय आहे हे तुला माहिती नाहीये आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची तुझी लायकी सुद्धा नाहीये। पण प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना खूप मोठा धक्कादायक वळण, खूप मोठं धक्कादायक ट्विस्ट आपल्या समोर येतंय। ते म्हणजे विक्रम कारखानीसने आता जेजेला सुद्धा चांगलंच धारेवर धरलेलं आहे। दयानंद खांडेकरांची चौकशी करण्याचे आदेश जेजेला आता मिळालेले असल्यामुळे त्यांच्या चौकशीत जेजे नेमका आता काय घोटाळा करणारे हे मात्र आपल्याला पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। कारण जे दयानंद खांडेकर हे एकाच माळेचे मणी आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे। कारण MNN सोबत संबंधित सगळे पुरावे आता विक्रम कारखानीस म्हणजेच रॉकडे असल्याचं समोर आलेलं आहे। इतकंच नाही तर दयानंद खांडेकर आणि त्याचा मोठा भाऊ म्हणजेच कौशिकीचे बाबा या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी होते। त्यांचं इन्व्हॉल्वमेंट होतं। JPC मेडिकल स्कॅममध्ये हे सगळे इन्व्हॉल्व होते आणि हे छोटं मोठं स्कॅम नाही आहे, तर हे देश पातळीवरचं स्कॅम आहे आणि याच्यामध्ये सगळे यांच्या विरोधातले पुरावे सुद्धा विक्रम कारखानीसच्या समोर आलेले आहेत। त्यामुळे विक्रम कारखानीसने आता असा काही धडाका लावलाय, दयानंद खांडेकर आणि त्याच्या साथीदारांना अजिबात सोडण्याचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं। जेजेवर सुद्धा प्रेक्षकांना आता चौकशीची जबाबदारी आल्यामुळे या चौकशीत आता नेमकं कुठलं सत्य जे बाहेर आणणार यावर विक्रम कारखानीस बारीक नजर ठेवून आहेत। कुणाचा खेळ आता खल्लास होणार आहे हा मोठा प्रश्न प्रेक्षकांनो आता मात्र पुढे येताना आपण पाहतोय। एकीकडे तारिणी आपल्या मिशनसाठी घराच्या पासून दूर गेली, केदार तिच्या शोधात आहे, युवराज तिच्यावर नको नको ते आरोप करतो आहे। दुसरीकडे विक्रम कारखानीसने सुरू केलेल्या चौकशीमुळे दयानंद खांडेकर आणि जया जगदाळे या दोघांची मात्र पुरती कोंडी झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केदारने तारिणीसाठी जी काही आता चिठ्ठी त्याला सापडली आहे ती वाचून प्रेक्षकांनो, चिठ्ठीमधलं सत्य वाचून केदारच्या पायाखालची जमीनच सरकली। हो, कारण दयानंद खांडेकरच आता खरे सूत्रधार आहेत असं त्या चिठ्ठीत तारिणीने लिहून ठेवलेलं असतं। सगळे प्रूफ तिने त्या चिठ्ठीमध्ये आता लावलेले असतात। विक्रमच्या चौकशीत दयानंद खांडेकर जे या संपूर्ण मेडिकल स्कॅमचं सत्य मात्र आता बाहेर काढणारे। तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग असा दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे आपण पाहतोय प्रेक्षकांनो, तारिणीने मंगळसूत्र, बांगड्या सगळं सौभाग्याचं लेणं आता मात्र काढून ठेवलेलं असतं। कुठलीच गोष्ट तारिणीला आता अंगावरती नकोय, सगळं ठेवून आता तिला निघायचंय। सगळ्या गोष्टी आता तारिणीला कराव्या लागल्या आणि तारिणीने सगळं बांगड्या मंगळसूत्र सगळं काढून ठेवलेलं असतं। आणि इकडे तारिणी आता खांडेकराच्या घरातून मात्र बाहेर पडली। केदार उठतो, गुड मॉर्निंग बॉस म्हणत आता उठत पाहतो तर तारिणी बाजूला नाहीये। केदारला आता कळून चुकलंय की तारिणी निघून गेली। केदार सगळीकडे शोधाशोध करतो पण तारिणी घरात कुठेच नाहीये। आता मात्र चेतना काकू सुद्धा म्हणते, काय झालं केदार, तारिणी कुठे बाहेर गेली आहे का? तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, तारिणी कुठे हे शोधायला केदार वापस रूममध्ये येतो तेव्हा त्याला ती चिठ्ठी सापडते। तेवढ्यातच दयानंद खांडेकर मात्र बाहेर येऊन नौटंकी करत म्हणतात की माझी तारिणी माझ्यासाठी आता छान चहा बनवत असेल। आणि तेव्हाच पद्मिनीचा मात्र कांगावा चालू झालेला असतो। तारिणी कामचोर आहे, काम चुकार आहे, ती अजिबात काम करत नाही, तिला कुठल्याही पद्धतीचा मान द्यायचा नाहीये। तुमची लाडकी सून कुठल्याच कामाला हात लावत नाही। सकाळ झाली की तिला बाहेर जायचं असतं। सगळा ब्लेम प्रेक्षकांनो त्या उद्यापनाचा सुद्धा तारिणीवर टाकला जातो।
तारिणीला नावं ठेवली जातात. इतकंच नाही तर तारिणीच्या नावाने खडे फोडत बसलेली पद्मिनी मात्र आता इकडे नको नको ते बोलत असते. सगळे आता तारिणीला आवाज देत असतात. पद्मिनीचा वेगळाच गोंधळ, निशीचा वेगळाच गोंधळ आणि घरातला गोंधळ ऐकून प्रेक्षकांनो सगळे केदारला विचारतात, कुठे गेली तारिणी? पळून गेली की काय? निशी मात्र म्हणते गेलीच असेल पळून. अजूनही केदार शांत आहे, तो काहीच बोलत नाहीये. तेव्हा कौशिकी मात्र म्हणते, काकू निशीला थोडं सांभाळा, काय बोलतीये ती, कळतंय का तिला? पद्मिनी आणि युवराज मात्र म्हणतात, जे खरं आहे ते खरं आहे ना, काय खोटं बोललं याच्यामध्ये? मी उद्या पण तिने केलेलं नाहीये. तारिणीला तशीच सवय आहे, चोरटे धंदे, प्रत्येक ठिकाणी मोठेपणा घ्यायचा आणि असे गोंधळ घालायची. निशी नको नको ते बोलत असते, सगळ्यांच्या समोर आता तारिणीबद्दल बोलत असते. आणि प्रेक्षकांनो इकडे कौशिकी मात्र म्हणते, पद्मिनी काकू प्लीज आता काहीही बोलू नका, तुम्हाला तोंड दिले म्हणून अजिबात तोंड सोडून बोलायची गरज नाही आहे. कौशिकीला मात्र पद्मिनी जाब विचारते, काय गं तुला तर आता केदार तुझा लाडका भाऊ आहे ना, विचार केदारला की त्याची बायको कुठे गेली म्हणून. केदार मात्र शांत उभा असतो. तेव्हा युवराज मात्र प्रेक्षकांनो येतो. युवराज मात्र बनतो, काय चेहऱ्यावरचे रंग का उडाले तुझ्या, तुला कळतंय का तुझी बायको कुठे गेली? युवराजने मात्र प्रेक्षकांनो लिमिट क्रॉस केलेली असते. तारिणीच्या बाबतीत काय झालं सगळ्यांना प्रश्न पडलाय. सगळे आता केदारला एका मागून एक प्रश्न विचारून हैराण करतात. तारिणी त्याला बोलली होती की तुला या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत, तुला सगळ्यात जास्त त्रास होणार आहे. आणि अगदी घडतंही तसंच. कौशिकी बोलते, केदार काय झालं मला सांगशील का? इकडे मात्र दयानंद काका प्रेक्षकांनो आता केदारचे बाबा म्हणतात, केदार अरे काय चाललंय सगळं, कुठे गेली आहे तारिणी, तुझ्या लक्षात येत नाहीये का? सगळे तुला प्रश्न विचारतायत. केदार मात्र आता इकडे काहीच बोलत नाहीये. तारिणीला फोन लावून पाहतात, तारिणीचा फोनही स्विच ऑफ. इकडे युवराज मात्र आता खूप बोलतो. युवराज वेगळ्या पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने आता तारिणीवर नाव घालत असतो. कुठे गेली आहे, कोणत्या मैत्रिणीकडे गेली आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात येत आहेत. या सगळ्याचा अर्थ काय माहिती आहे? आता मात्र तो बोलतो, मला नक्की माहिती आहे, ती तिच्या एखाद्या याराला भेटायला गेली असेल, तुला सोडून गेली आहे ती केदार, लक्षात येतंय का? अरे तिचं लफडं असेल, तुला डच्चू दिलाय तिने, कळत नाही का तुला? युवराज मात्र भयंकर चिडलेला असतो. आणि केदार मात्र युवराजचं बोलणं ऐकून केदार आता डायरेक्ट युवराजची गचचांडीच पकडतो. होय प्रेक्षकांनो, चिडलेला केदार युवराजला इतका आता मारझोड करतो ना, त्याला आता म्हणतो, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? माझ्या बायकोबद्दल कुठलाही वाकडा शब्द मी खपवून घेणार नाहीये, तू एवढं लक्षात ठेव, असं म्हणून आता मात्र युवराज खूप आरडाओरडा करतो. पण केदार मात्र त्याच्या चांगल्या पोलिसी खाक्याच्या हाताने रप्पारप युवराजला ठेवून देतो. युवराजला केदारने अशी काही मारायला सुरुवात केली ना, तारिणी मात्र कुठे काय करायला गेली आहे तुम्हाला कधीच कळणार नाहीये. आणि तिची काय लायकी आहे ना, त्याची तुम्ही कोणी बरोबरी सुद्धा करू शकणार नाहीये. आणि युवराज तारिणीची कुठल्या लेवलची आहे हे कळायला तुझी बुद्धी सुद्धा तेवढी अजून परिपक्व झालेली नाहीये. म्हणूनच तू तारिणीविषयी काहीही बोलायचं नाहीये. जे काय आहे ते माझं मी बघून घेईल, ती कुठे गेली काय गेली मला सगळं माहिती आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो ऑपरेशन तिरंगासाठी रॉ एजंट म्हणून तारिणी आता अमृतसरला जॉईन झालेली असते. देशावरती जे संकट आले त्या संकटातून आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आता तारिणीची विक्रम कारखानीसांनी स्वतः निवड केलेली असते. तारिणी तिकडे पोहोचली. घरात मात्र केदार हवालदिल झालाय. केदारला आता सगळ्यांनी प्रश्न विचारून हैराण केलेलं असतं, कारण तारिणीला आता तिची ओळख लपवावी लागणार आहे. तिला कुणालाही काहीही सांगायचं नाहीये. ती घरातून निघून गेली आणि तारिणी कुठे गेली, कुठल्या मैत्रिणीकडे गेली, कोणची मैत्रीण कुठे राहते, तिचा नंबर काय, त्यांचं लोकेशन काय, हे मात्र केदारला सुद्धा माहिती नाहीये प्रेक्षकांनो. म्हणूनच युवराज मात्र आता तिच्याविषयी घाणेरडे शब्द जेव्हा वापरतो तेव्हा मात्र युवराज तर बोलतो, पण दयानंद खांडेकरांचा खरा गेम चालू होतो. कारण दयानंद खांडेकर आणि जे यांनी मिळून जो काही डाव रचलाय त्यांना खूप मोठी कल्पना आलेली असते की तारिणी साधी सुधी माणूस नाहीये. तारिणी एक IPS ऑफिसर आहे, सिक्रेट मिशनवरती आता गेलेली आहे. हे मात्र प्रेक्षकांनो दयानंद खांडेकरला माहिती आहे. परंतु आत्तापर्यंत दयानंद खांडेकर का गपचूप होते की आपल्यावर कुठलंही संकट आलेलं नव्हतं. परंतु आता मात्र विक्रम कारखानीस दयानंद खांडेकरची गच्चांडी पकडून जेच्या हाताने त्याला अटक करून त्याची चौकशी चालू करणार आहे. आणि दुसरीकडे मात्र तारिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले म्हणून प्रेक्षकांनो केदारने युवराजची जबरदस्त धुलाई केलेली असते. केदारला आता लक्षात आले की युवराज वाटेल ते बोलत चाललाय. खरं तर केदारला खूप वाईट वाटतं, त्याचे अश्रू त्याला अनावर होतात. कारण निशीने बेलसरेच्या घरात सुद्धा फोन लावून नको नको ते तारिणीबद्दल सांगितलेलं असतं. सुमीसुद्धा खूप घाबरलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे.
निशीने तिच्या आईला रेखाला फोन लावून विचारले की मम्मा तारिणी तिकडे आली आहे का. तेव्हा मात्र रेखा म्हणते कशाला गं, सकाळी सकाळी ती पोरगी इकडे. बेलसरेच्या घरात कोणीही आलेलं नाही आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय तारिणीचं नाव ऐकल्या क्षणी सुमी मात्र घाबरते. सुमी मात्र म्हणायला लागते काय झालं माझ्या तारिणीला. रेखा म्हणते काय आई, तारिणी आली आहे का तुमच्याकडे, कारण ती घरातून सकाळी सकाळी पळून गेली असं ऐकलं मी. व्रताचं उद्यापनसुद्धा तिने केलेलं नाही आहे. आता मात्र प्रेक्षकांनो सुमीला या सगळ्या गोष्टीची कल्पना असते, कारण सुमीला सगळं तारिणीने जाता जाता सांगितलेलं असतं. आता मात्र मरत्या क्षणापर्यंत सुमी तारिणीचं सिक्रेट कधीच कुणाला सांगणार नाही हे मात्र वचन तिने तारिणीला दिलेलं असतं. तर मंडळी, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये सुमी आता काय धमाका करणारे, तारिणीची बाजू कशी सांभाळणारे, हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणारे. म्हणूनच मालिकेच्या येणाऱ्या सगळ्या अपडेटसाठी, अपकमिंग प्रोमो, रिव्ह्यू, अपडेट सगळं ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.